स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण देशभर त्याची व्याप्ती व्हावी आणि देशभर वाढावा, रुजावा या दृष्टिकोनातून तरुण असे नेतृत्व म्हणून पार्थदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि सत्तेशिवाय शहाणपण नसतं म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून पार्थदादा पवार यांना त्या ठिकाणी पक्षाने संधी द्यावी अशी विनंती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांच्याकडे 13 तारखेला दिलेल्या पत्रामध्ये केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे। त्यांचे विचार देशामध्ये रुजवण्यासाठी आणि एकूणच त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ व्हावी हे अजितदादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पार्थ पवार पूर्ण करू शकतात आणि त्यासाठी त्यांना एक संधी या निमित्ताने केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये द्यावी अशी विनंती आम्ही वहिनींना केलेली आहे। याच्या पाठीमागे वेगळं काही राजकीय हेतू नाही, फक्त पक्ष वाढावा, पक्ष रुजावा आणि पुढच्या 25 ते 30 वर्षाचं राजकारण जे आहे हे राजकारण चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसं करता येईल याचा हा हेतू आहे। आपण एकूणच सगळं बघितलं तर तरुण पिढी जी आहे ही राजकारणापासून दूर जाते आहे। साधारणतः जे आपण झेंझेड जे म्हणतो ते साधारणतः राजकारणापासून दूर जात आहेत, राजकीय विषयांपासून ते दूर जात आहेत। त्यांना राजकारण हे जरा वेगळ्या पद्धतीचं अपेक्षित आहे, परंतु ते राजकारण आता होताना दिसत नाही। त्याच्यासाठी त्या सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे आणि त्याचा युवा चेहरा म्हणून पार्थ पवारांना संधी मिळावी अशी आम्ही त्या ठिकाणी विनंती केली आहे। याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की जे पत्र तुम्ही लिहिलं त्या पत्रामध्ये म्हटलं की काही अनाजी पंत आहेत जे या सगळ्यामध्ये पार्थ पवारांना विलन ठरवताय। मग विलन ठरवणारे अनाजी पंत कोण आहे असं तुम्ही जे म्हटलंय पत्रात ते नेमकं कोणाकडे तुमचा रोख होता? आणि अनाजी पंत हे एक आपण जसं रूपक देतो त्या पद्धतीने म्हटलेलं आहे। जसं की छत्रपती संभाजी महाराजांना देखील यांना कामकाज जमणार नाही, राज्यकारभार जमणार नाही असं म्हणून त्यांना बाहेर ठेवण्याचं काम त्यावेळेला त्यांना राज्यकारभार द्यायचंच नाही असं अनाजी पंतांनी इतिहासामध्ये म्हटलं होतं। परंतु नंतरच्या कालावधीमध्ये मात्र संभाजी महाराजांनी त्यांचं कर्तृत्वाद्वारे ते किती चांगल्या पद्धतीचे राज्यकारभार करणारे योद्धे होते हे त्यांनी सिद्ध केलं। तशाच पद्धतीने आत्ता देखील काही लोक आपण मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये सारखं बघत असतो की त्यांना टार्गेट करण्याचं काम केलं जातं, म्हणून आम्ही तो एक रूपक त्या ठिकाणी वापरलेला आहे। कोणाला व्यक्तिशः उद्देशून असं काही ते रूपक त्या ठिकाणी नाही। पण ऑलरेडी आपण पाहिलं तर पक्षामध्ये ऑलरेडी ते सिनियर सगळे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ते कुठेतरी नाराज होतील यामुळे, कारण फार कुठेतरी आता राजकारणात नाही। याच्यामध्ये सिनियर ज्युनियर हा प्रश्न येत नाही, कारण की काय आहे की सिनियर जी लोक आहेत त्यांनाही निश्चितपणाने संधी मिळालेली आहे, इथून मागच्या काळामध्ये मिळालेली आहे। परंतु एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या वेळेला घरातील एखादा कर्ता मुलगा कारभार आपल्या घरातला हातात घेण्याचा प्रयत्न ज्या वेळेला करतो त्यावेळेला घरातील वडीलधारी मंडळी ही त्याच्या हातात कारभार देण्यासाठी नेहमी उत्सुक असतात आणि त्याला ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात। जी कोणी सिनियर मंडळी आमच्या पक्षामध्ये आत्ता आहेत ती निश्चितपणाने त्यांचं जे काही सिनियरिटी आहे ते निश्चितपणाने आहे, परंतु त्यांचा जो असलेला आत्तापर्यंतचा अनुभव आहे तो अनुभव पार्थदादांना ते देतील आणि मला खात्री आहे की ते जे कोणी सिनियर लोक आहेत ते देखील पार्थदादांच्या आम्ही केलेल्या मागणीसाठी त्यांचा देखील सपोर्ट आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। केंद्रामध्ये आता चर्चा आहे की राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळेल, ते मंत्रिपद पार्थ पवारांना द्यावं, पटेल आणि तटकरे यांनी फक्त मार्गदर्शन करावं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, त्या ठिकाणी एक मंत्रिपद मिळेल की 2 मिळतील याच्याविषयी मी अनभिज्ञ आहे, मला ते विषय माहिती नाही, तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की पक्षाला 1 मंत्रिपद मिळो, 2 मिळो, मी तर म्हणतो 3 मंत्रिपदं पक्षाने मागावीत, पण पक्ष वाढीसाठी खरं जर काम कोणी करू शकणार असेल राष्ट्रीय पातळीवर तर ते पार्थ पवार करू शकतात। त्या 2 किंवा 3 मंत्रिपदं मिळतील त्यापैकी 1 मंत्रिपद हे पार्थ पवारांना मिळावं आणि एकच मंत्रिपद जर मिळालं तर ते सुद्धा पार्थ पवार यांनाच मिळावं ही आमची मागणी आहे। तुमच्या पत्रामुळे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल नाराज होण्याचं कारण काय झालं? नाही, मला नाही वाटत प्रफुल्ल पटेल साहेब किंवा तटकरे साहेब नाराज झाले असतील। माझं तर म्हणणं असं आहे की ते इतक्या मोठ्या मनाचे नेते आहेत की ते सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीला, मी मगाशीच म्हटलं की ते सुद्धा या सगळ्या गोष्टीला पाठिंबा देतील। पण त्याच पत्रामुळे हे दोघंही मुख्यमंत्र्यांना भेटले अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। नाही, मला ते माहीत नाही, ते त्यांना विचारलं पाहिजे की ते नेमके कशामुळे मुख्यमंत्र्यांना भेटले, पण जोपर्यंत पक्षातली अंतर्गत माहिती माझ्याजवळ आहे, जी कालच्या दिवशी तटकरे साहेबांनी
स्पष्टपणाने सांगितलं की ते त्यांच्या काही कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते. एवढंच त्याचा अर्थ आहे. त्याच्या पलीकडे मला काही त्याचं माहिती मुद्दा नाही. असा आहे, पक्षाच्या तुमच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या उपमुख्यमंत्री आहेत, जर त्यांच्या काही अडचणी होत्या तर त्या उपमुख्यमंत्री म्हणून सुमित्रा पवारांकडे सांगणं अपेक्षित होतं. त्यांना अंधारात ठेवून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणं या पाठीमागे काही काळाबेरं वाटतंय का आपल्याला? मला तसं व्यक्तिगत जर विचारलं, मी काही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नाही आहे, मी उपाध्यक्ष आहे, परंतु मला जर विचारलं तर मला असं काही काळाबेरं वाटत नाही. त्याचं स्पष्टीकरण जे काही आहे ते तटकरे साहेबांनी पुरेसं असं स्पष्टीकरण काल दिलेलं आहे, वहिनींकडे पण दिलेलं आहे. तो त्या पातळीवर त्या चर्चा झालेल्या असतील आणि ठीक आहे ना, भेटीगाठी या होत असतात. त्यांचा तो लोकशाहीमधला अधिकार आहे. मुख्यमंत्री महोदयांना कोणी जाऊन भेटू शकतं, तसं ते भेटले. त्यात काही वावगं आहे असं मला स्वतःला तरी व्यक्तिशः वाटत नाही. ओके. नाही, मी मगाशीच म्हटलं, मी माझ्या पत्रात देखील तो उल्लेख केलेला आहे की आत्ताची जी तरुण पिढी आहे, ह्या तरुण पिढीला त्यांची भाषा समजते, तरुणांना तरुणांची भाषा समजते. आज माझं जे वय आहे, माझ्या वयापेक्षा 40 वर्ष लहान पोरांना जर मी सांगायला गेलो तर त्यांच्या भाषेपेक्षा त्यांना त्यांच्यासोबतच्या थोडंसं 2-5 वर्षाचा गॅप असलेल्या लोकांची भाषा समजते. आज तरुण पिढी खऱ्या अर्थाने, आपण राजकारणाच्या पलीकडे जर विचार केला तर तरुण पिढी खरंच राजकारणापासून दूर जाते आहे. तरुण पिढीला ह्या गोष्टींचा आता कंटाळा यायला लागलेला आहे. हे सगळ्या गोष्टी नकोशा वाटायला लागलेल्या आहेत. आज आपण जर यूट्यूब वगैरेच्या चॅनलवर जर बघितलं, एखादे प्रश्न जर 10 लोकांना विचारले तरुणांमधल्या की राष्ट्रपती कोण, तर नावं सांगता येत नाहीत. ही परिस्थिती आहे. घटना काय, कसं आहे, काय हे सांगता येत नाही. त्याचं कारण हे सगळं नैराश्याचं वातावरण राजकारणाच्या बाबतीमध्ये तयार झालेलं आहे. त्या नैराश्याच्या वातावरणातून बाहेर काढण्याचं काम तरुण लोकांना तरुणच करू शकतात. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मला नाही वाटत कोणाचा विरोध होत आहे. मला तर काही कोणी अजून विरोध करण्याचं नाही. अनाजी पंत, मी मागाशीच म्हणालो, ते एक रूपक आहे की ज्या पद्धतीने झाला होता पूर्वीच्या काळामध्ये. 19ला ज्या वेळेला ते उभे होते इलेक्शनला, तेव्हापासून त्यांना थोडंसं की बाजूला पाडण्याचं काम केलं जात आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ते ओपन सिक्रेट आहे. आहेत बरीच लोक आहेत, त्यांचं नाव आत्ता लगेचच घेऊन काय योग्य वेळेला त्यांची नावं पण योग्य वेळेला सांगू. आमचं सध्याची आमची सध्याची परिस्थिती, आमची सध्याची प्राथमिकता ही आहे की आमचा पक्ष वाढावा. आमचा पक्ष वाढण्यासाठी पार्थ पवार हे कॅबिनेट मंत्री केंद्रामध्ये व्हावेत आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. आमची विनंती वहिनींकडे आहे आणि मला खात्री आहे की वहिनी या गोष्टीला निश्चितपणाने विचार करून पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करतील. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रिपदाला आपला विरोध आहे असं या पत्रावरनं वाटतंय? नाही, माझा अजिबात त्यांच्या गोष्टीला विरोध नाही. मी विरोध करावा एवढा मी मोठा नाही. मी म्हटलं की 3 मंत्रिपदं मागावीत, त्यातली ती 2 आमच्या नेत्यांना मिळाली तर आम्हाला आनंदच आहे. आमच्याकडे 3 मंत्रिपदं येतील, पण त्यातलं एक जे आहे ते यांना मिळायला पाहिजे, पाच दादांना. माझ्या विचाराचे, माझ्या पक्षामध्ये सगळे ज्यांची आपण नावं घेतात त्यांच्या सगळेच माझ्या विचाराचे आहेत. कारण की मी जेव्हापासून सकाळपासून हे पत्र लीक झालं, मी 13 तारखेपासून पत्र दिलेलं आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत पक्षातून मला काही कोणी सांगितलं नाही की आमचा या गोष्टीला विरोध आहे. कुठे मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये ते आलेलं नाही. सकाळपासून हे पत्र आपल्या माध्यमातून बाहेर आलेलं आहे. खरं तर मी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मीडियाला सांगत असतो, पण हे पत्र 13 तारखेला दिलेलं मी आपल्यापर्यंत पोहोचवलं नाही. याचाही आपण विचार केला पाहिजे. परंतु मला आजपर्यंत, आत्ता ह्या मिनिटापर्यंत देखील कोणी सांगितलं नाही. आमचा पक्ष एक संघ आहे आणि सर्वच्या सर्व नेते, युवा नेते असतील, खासदार, आमदार, हे सर्व लोक पार्थदादांच्या मंत्रिपदासाठी पाठिंबा देतील अशी आम्हाला खात्री आहे. तुमच्या पत्रातीलच 1-2 मुद्दे आहेत. तुम्ही म्हटलेलं आहे की पार्थ पवारांचं राजकीय करिअर सुरू होण्याआधी त्यांचं संपवण्याचं पाप अजितदादांच्या निधनानंतर काही लोक जाणीवपूर्वक करतायत. दुसरा एक विषय आहे की त्यांचं मोरल डाऊन करण्याचं जाणीवपूर्वक काम हे सुरू आहे. तसंच तुम्ही म्हटलं आहे आपल्यातीलच काही अनाजी पंत आहे. हे 3 मुद्दे बघता तुमचा आरोप नक्की तुमच्या पक्षातील कोणावर आहे? नाही, खरं मी आता मगाशीपासून तेच सांगतोय की मी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मीडियापर्यंत आणतो. हे पत्र उपाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे. ते गोपनीय पत्र आहे. ते आमचा पक्षांतर्गतला विषय आहे. त्या विषयी मी वहिनींसोबत बोलेल आणि वहिनींना बऱ्याचशा गोष्टी अनेक लोक सांगत असतात, ते वहिनींना माहिती आहे. मी आजच ते मीडियासमोर, आमच्या अंतर्गत जे काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतात प्रत्येक घरात असतात, तसं आमच्याही घरात आहे. ते काही आत्ता लगेचच मला तुम्ही आग्रह करू नका. ते वेळोवेळी पुढे येईलच सगळं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.